समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. अंकलखोप तालुका पोलीस येथे बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरण कार्यालयावर दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने स्मार्ट मीटर व वीज विक्री प्रकरणी भीक मागो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अंकलखोप गावातून भिक्षा मागून ती महावितरण कार्यालयाला अर्पण करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी वीज विक्री न करता सामान्य जनतेच्या कामासाठी आपणास या खुर्चीत बसवले आहे असे सांगत अधिकाऱ्यांवर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. कारभारात तातडीने सुधारणा न झाल्यास यापेक्षा अधिक आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असल्याचे कुलदीप वारे यांनी सांगितले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपकार्यकारी अभियंता देवेंद्र पाटील यांनी दलित महासंघाच्या निवेदनानुसार आजच कारवाई करण्यात येईल व जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. या आंदोलनात दलित महासंघ मोहिते गटाचे सतीश मोहिते, वनिताताई कांबळे, सुषमाताई मोहिते, युनुस कोल्हापुरे, कुलदीप वारे, गणेश वारे, पिलू वारे, वैभव कोले, प्रवीण वारे, अनिल आवळे, बंडा मोरे, दत्ता जगदने, अर्जुन मोहिते, निशांत आवळेकर, हरीश वडार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांचे जे अभियंता आहेत ते आज निवेदन घ्यायला आले. त्यांच्या आमचे ते जे वारे असतील, पिलू असेल, गणेश असतील, भैया आणि मोरे असतील, यांनी वारंवार 1 महिना झाले निवेदन देण्यात आले की काही लोक ऊसतोडे आलेले ते डांबावरती डायरेक्ट तार टाकून छान लाईट कनेक्शन घेत आहेत. यांच्यामुळे लोकांच्या जीवितात धोका आहे. काही ठिकाणी तर रस्त्यावरून वायर उघडपणे घेतलेले आहेत. हे काढून बंद करा आणि त्या लोकांवर कारवाई करा. असा प्रकार असता आमच्यातील एक नाराज गट घेऊन जो सागावकर आहे अधिकारी, त्याने त्यांच्या कर्वे आपल्याला एक हार घालून घेऊन सत्कार केला व दलित महासंघ हा चुकीची भूमिका मांडतोय अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला आणि राजकारणाचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही आज गावात भीक मागून, तो एक भिकारी स्वरूपाचा अधिकारी आहे, अशा करून गावातून भीक मागून त्याला आज ही भीक दिलेली आहे. आम्ही भीक मागू आंदोलन करून ही भीक दिली आहे. आज भरपूर त्याला भीक गोळा झालेली आहे. ही भीक आम्ही दिली आहे आणि ही भीक देऊन आम्ही आज त्याला एक समज देतो, बाबा हे दलित महासंघाचं आंदोलन आहे, दलित महासंघ मोहिते गटाचं आंदोलन आहे. आंदोलनाची दखल घेऊन सुधर. नाराज गटाकडून सत्कार घेत, भाजपकडून सत्कार घेत, असा करून घेत बसला तुझी अवस्था वाईट होईल. आज आम्ही इशारा देतोय साहेब, तुम्हालाही मी निवेदन घेत आहे म्हणून आम्ही इशारा देतोय की वेळेच जे तार उघडे आहे त्याच्यापासून जीवितहानी होणार नाही आणि कोणाला काही धोका होणार नाही. अशा प्रकारचे जे कलेक्शन आहे ते तात्काळ कट मीडियाला माहिती देण्यात यावी. येत्या 4 हा जो स्वर आहे ज्याने विरोधी गटात सत्कार करून घेतला आहे, या सागाच्या तोंडाला काळसून आम्ही त्याला इथून हाकलून देणार, हा दलित महासंघाचा इशारा आहे. आणि याला महासंघानं या अनुषंगाने जे दिलेलं जे आरोप आहे त्याची शिवणी नाही, त्याप्रमाणे जर त्यात आढळल्यास तर संबंधितावरती दोषी संदर्भात नक्कीच कारवाई केली जाईल आणि अनाधिकृत जे वीज चोरीचे आकडे आहेत त्याच्या संदर्भात तत्काळ कारवाई करूया. स्मार्ट मीटर संदर्भात ही केंद्र शासनाची योजना आणि शासनाच्या आदेशानुसार जे कामकाज आहे त्यामध्ये स्मार्ट मीटर ही सक्सेस प्रोग्राम म्हणजे स्कीमचा हा एक भाग आहे आणि हे बदलणं सगळ्यांनाच आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये हे ॲडव्हान्स मीटर असल्यामुळं जी जुन्या मीटरमध्ये ज्या सोयी नव्हत्या, कम्युनिकेशन म्हणून जो काय प्रकार असतो की पारदर्शकता, हे जे वीज मीटर बसल्यामुळं मीटर संदर्भात, बिला संदर्भात, रिडिंग संदर्भात सगळ्याच ह्याच्या संदर्भात पारदर्शकता देणं हा मीटर, त्याच्यामुळे मानवी चुका याच्यामधून पूर्णतः बंद होणार आहे. त्याप्रमाणे ती दोघांनाही, कंपनीला आणि ग्राहक दोघांनाही ॲक्च्युली त्यांच्या वापरानुसार बिल देणारं हे माध्यम आहे, हे आवश्यक आहे. ते बसून चालू. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला
विसरू नका.